पेज नंबर 21, आजारी पडण्याचा प्रयोग. ठीक आहे. द मा मिराजदार यांचा आहे. मी स्क्रीन शेअर करतो. पहा, आजारी पडण्याचा प्रयोग द मा मिराजदार. तर लेखक द मा मिराजदार यांचा आजारी पडण्याचा प्रयोग हा एक लेसन आहे, एक धडा आहे. तर द मा मिराजदार यांचा जन्म 1927 रोजी झाला. प्रसिद्ध लेखक, कथा कथनकार, गप्पा गोष्टी, गप्पांगण, गाणारा मुलूक, गुदगुल्या, जावाई बापूंच्या गोष्टी, साजवा, भूताचा जन्म, माझ्या बापाची पेन, मिराजदारी इत्यादी कथासंग्रह प्रसिद्ध. पहा, तर वेगवेगळे कथासंग्रह द मा मिराजदार यांनी, प्रसिद्ध लेखक द मा मिराजदार यांनी काय केलेले आहे, त्यांच्या जीवनामध्ये लिहिलेले आहेत. आणि त्यातील बहुतेक सारे कथासंग्रह प्रसिद्ध आहेत. ठीक आहे. नावेतील 3 प्रवासी हा अनुवाद, तसेच अंगद पंगत, बेंडबाजा हे विनोदी निबंधही प्रसिद्ध आहेत. पहा, विनोदी निबंध असे भरपूर असे व्यक्तिमत्व, प्रभावी व्यक्तिमत्व द मा मिराजदार आणि प्रसिद्ध लेखक असा त्यांची ओळख आपणाला दिसत आहे. तर त्यांनी आपल्या लेखणीतून भरपूर सारे कथा, कादंबरी, निबंध लिहिलेले आहेत आणि ते प्रसिद्ध केलेले आहेत. आणि वाचक जे आहे ते वाचक त्यांचा काय आनंद घेत आहेत. ठीक आहे. तर मुलांच्या आजारपणाबाबतचे विचार व त्यांचे दवाखान्यातील वागणे यांचे मार्मिक व विनोदी वर्णन लेखकाने प्रस्तुत पाठात केले आहे. तर प्रस्तुत पाठ कोणता आहे? आजारी पडण्याचा प्रयोग. तर या पाठामध्ये मुलाचे आजारपणाबाबतचे विचार म्हणजे आजारी पडल्यानंतर काय विचार येतात व दवाखान्यात लहान मुले कशी वागतात, त्यांचे मार्मिक आणि विनोदीरित्या त्यांनी काय केले, प्रस्तुत केलेला आहे प्रस्तुत पाठामध्ये. तर हा पाठ पाहणार आहोत आपण, आजारी पडण्याचा प्रयोग. ठीक आहे. तर प्रस्तुत पाठाला आपण चालू करणार आहे. 21 नंबर पान. ठीक आहे. पान नंबर 21. आपण एकदाही कधी दुखणेकरी नव्हतो, ही गोष्ट ध्यानात आल्यावर मोठी लाज वाटली. पहा, तर एक लहान मुलाला आपण कधी दुखणेकरी म्हणजे आजारी पडलो नव्हतो, तर ही गोष्ट जेव्हा त्याच्या ध्यानात येते लहान मुलाच्या, तर त्याला लाज वाटते. छे निदान एकदा दुसऱ्या वेळी तरी आपण आजारी पडायचे होते. पहा, त्या लहान मुलाला कसं वाटत होतं की एकदा किंवा दोनदा तरी कमीत कमी आपण आजारी पडायला पाहिजे होतं, असं त्याचं म्हणणं होतं. पहा, एक विनोदीच आहे, विनोदीच. तर लहान मुलाला एक प्रकारे आजारी पडल्यानंतर काय असतं, काय गोष्टी केल्या जातात याची उत्सुकता, त्या उत्सुकतेच्या पोटी तो काय म्हणत आहे, निदान एकदा किंवा दोनदा तरी आजारी पडायचे होते. टायफॉइड, क्षय, न्यूमोनिया असली मोठी मोठी गोड दुखणी राहू द्या बाजूला. पहा, तर मोठी मोठी गोड दुखणी कोणती, असं प्रश्न विचारला जाईल. तर टायफॉइड, क्षय, न्यूमोनिया, ठीक आहे, ती मोठी दुखणी. पण ते राहून दे असं म्हणतोय तो. पण थंडी, ताप, खोकला, पडसे यांपैकी काहीतरी माझ्या वाटणीला यायला हवे होते. लहान मुलगा म्हणतोय की मोठी दुखणी जाऊन द्या, पण साधा थंडी, ताप, खोकला, पडसे तरी माझ्या वाटणीला यायला पाहिजे होते. निदान पोटदुखी, डोकेदुखी यातले तरी काही. आपल्या स्वतःच्या मालकीची एकही औषधाची बाटली अजून असू नये, एखादेही साधे इंजेक्शन माझ्या वाटणीला येऊ नये काय. पहा, तर लहान मुलाला वाटत काय होतं की मी आजारी पडावे, आणि आजारी पडल्यानंतर माझ्या उपचार व्हावे, डॉक्टरने माझ्या उपचार व्हावे. पण तसं होत नव्हतं. तो आजारी पडत नव्हता आणि तो आजारी न पडल्यामुळे एखादी औषधाची बाटली त्याला त्याच्या नावे किंवा एखादं इंजेक्शन त्याने आतापर्यंत घेतलं नव्हतं. ठीक आहे. आमच्या घरात नेहमी कुणीतरी आजारी पडायचे. पहा, तर लहान मुलाच्या घरात कोणीतरी नेहमी आजारी पडायची. आई नेहमी खोकायची. आईला कोणतं आजार होता तो खोकायची.
आई नेहमी खोकायची. बाबांना दर 8 दिवसांनी पडसे यायचेच. बाबांना दर 8 दिवसांनी म्हणजे एका आठवड्यामध्ये त्यांना पडसे पडसे म्हणजे सर्दी. ठीक आहे. तर सर्दी त्यांना बाबांना दर आठवड्यातून 1 दिवस त्यांना सर्दी यायची. आईला कोणता आजार व्हायचा? आईला आजार असायचा खोकायचा. ठीक आहे. दादा कॉलेजात जात असला तरी त्याचे अंग नेहमी दुखायचे. पहा, तर दादाचे अंग नेहमी दुखायचे. कधी कधी ताईचे हात दुखायचे, पाय दुखायचे. तीही गादी टाकून झोपायची. पहा, तर प्रत्येक घरातील प्रत्येक सदस्याला कोणता ना कोणता आजार होता. आईला खोकायचा, बाबांना पडसे आणि दादाचं अंग दुखायचं. तर त्याची जी बहीण होती, ताई होती, तर ताईला हात आणि पाय हे दुखायचे. ठीक आहे. ती गादी टाकून झोपायची. पहा, तर सर्व घरातील सर्व सदस्यांना कोणता ना कोणता आजार होता. पण जो लेखक होता जेव्हा तो लहान होता त्याला कोणताच आजार नव्हता. ठीक आहे. सगळ्यांची औषधे मोठी छान असायची. संत्री, मोसंबी, सफरचंद, खडीसाखर, बेदाणा, पेढे, गोड औषध यांचा मारा सारखा चाललेला असायचा. पहा, आजारी पडल्यानंतर वेगवेगळी औषधं व औषधाबरोबर महागडी अशी फळे, सफरचंद वगैरे, ठीक आहे, अशी फळे आणि नंतर खडीसाखर, बेदाणा, पेढे, गोड औषध याचा मारा सारखा चाललेला असायचा. पहा, तर लेखक लहानपणी काय असायचा? उत्सुक असायचा ह्या गोष्टी आणण्यासाठी. कारण त्याला दिसायचं की घरातील सर्व लोक आजारी पडल्यानंतर त्यांना संत्री, मोसंबी, सफरचंद, खडीसाखर, बेदाणा, पेढे, गोड औषध यांचा मारा त्यांना सतत चालू राहायचा. कारण आजारी पडल्यानंतर आपल्याला माहिती आहे की वेगवेगळी फळं, औषधं, ठीक आहे, बेदाणे, पेढे खाऊ घालतात आजारी पडणाऱ्या व्यक्तीवर उपचार करण्यासाठी किंवा त्याच्या अंगामध्ये ताकद येण्यासाठी. ठीक आहे. तर तसेच सर्व गोष्टी लेखकाने लहान असताना पाहिलेल्या होत्या. 4 दिवस आजारी पडून अशक्तपणा आला म्हणजे शिराही रोज व्हायचा. पहा, तर 4 दिवस जर अशक्तपणा आला म्हणजे शरीरात काही त्राण, शक्ती कमी पडली तर दररोज शिरा व्हायचा. शिरा हा सगळा प्रकार पाहून आपण आजारी नाही या गोष्टीचे मला अत्यंत दुःख होऊ लागले. पहा, लेखकाला वाटायचं की मी पण आजारी पडावं, मला पण फळं, संत्री, मोसंबी, औषध, गोड पदार्थ, खडीसाखर, बेदाणा, शिरा मला खाता यावा यासाठी मला काय आजारी पडायचं असं मनोमन इच्छा लेखकाच्या मनात होती. ते औषध या नावाखाली बघा, जे पदार्थ ही सगळी मंडळी आजारी म्हणून खात असत ते औषध या नावाखाली मोडत असत. पहा, औषध म्हणजे काय? तर खाण्याचे सर्व पदार्थ. खाण्याच्या पदार्थाबरोबर फळे, शिरा, खडीसाखर, बेदाणे, पेढे, गोड, संत्री, मोसंबी, सफरचंद. तर आजारी या शब्दाच्या नावाखाली हे सर्व घरातील सर्व सदस्य काय करायचे? त्याचा लाभ घ्यायचे, ते खायचे. ठीक आहे. पण ह्या सर्व गोष्टीपासून लेखक वंचित असायचा, कारण लेखक कधी आजारीच पडत नव्हता. ठीक आहे. ते औषध त्या नावाखाली मोडत असे, त्यामुळे त्यांना हात लावायचे मला सक्त मनाई असे. पहा, तर आपण पाहतो आपल्या घरी पण आपण आजारी पडल्यानंतर कुठला खाऊ किंवा फळे आणल्यानंतर आजारीच व्यक्तीला परवानगी दिलेली असते खायला. बाकीच्या लोकांना शक्यतो त्या वस्तू दिल्या जात नाही. फक्त आजारी व्यक्तीला त्या वस्तू, चांगल्या वस्तू, महागाईच्या वस्तू, ठीक आहे, मौल्यवान वस्तू आजारी व्यक्तीलाच आपण खायला देतो, ना की दुसऱ्या बाकीच्या व्यक्तींना आपण देतो. कारण आजारी व्यक्तीचा तो हक्क असतो लवकरात लवकर बरं होण्यासाठी चांगली फळे, ठीक आहे, आणि बेदाणे हे दिले जातात. ही औषधे आपणही बरोबरीने घ्यावीत आणि त्यांच्या दुःखात सहभागी व्हावे असे मला फार वाटू लागले. पहा, लेखकाचा एक विनोदी भाव आपल्याला इथे दिसतोय की आपण सुद्धा एखाद्या वेळेस औषध घ्यावी व घरातील सर्व औषधे घ्यावी म्हणजे आपण पण आजारी पडावे आणि आजारी पडल्यानंतर
काय दिलं जातं? औषध दिलं जातं. आणि आजारपणापासून परत बरं होण्यासाठी फळे आणि बेदाणे सर्व असे दिले जाते खायला. मग चांगले चांगले खाण्यास मिळते. ठीक आहे. तर लेखकाच्या असं वाटतं की आपण पण आजारी पडावं व सर्व घरातील जे सदस्य आहेत, आई वडील, दादा ताई, त्यांच्याप्रमाणे आपण पण आजारी पडल्यानंतर संत्री, मोसंबी, सफरचंद, ठीक आहे, बेदाणे, खडीसाखर, ठीक आहे, हे सर्व आपणाला खायला मिळेल. या विचाराने मला काही सुचेना. पहा, लेखकाची एक बिचल झाली की लेखाला असं वाटत होतं की मी केव्हा आजारी पडतोय आणि मला ह्या सर्व गोष्टीचा आनंद घेता येईल. घरातल्या माणसाचा मला मोठा राग येऊ लागला. त्यांच्या स्वार्थीपणा पाहून मी अगदी चिडून गेलो. पहा, तर घरातील सर्व व्यक्ती काही ना काही कारणामुळे आजारी पडायच्या आणि मीच असा एकटा होतो की मी आजारी पडत नव्हतो. त्या गोष्टीमुळे लेखकाला घरातील जे बाकीचे व्यक्ती होते, आई वडील, दादा ताई, ह्यांचा त्याला राग येत होता. ठीक आहे, एक प्रकारचा विनोदच आहे. ती मंडळी स्वतः इतक्या वेळा आजारी पडत होती की माझ्या वाटणीला कोणतेच आजारपण येत नव्हते. पहा, तर लेखक मिश्किलपणे विनोदी वृत्तीने लेखक काय म्हणतोय की ही सर्व व्यक्ती त्यांचं आजारपण आणि त्यांचं आजारपणामुळे मला आजारी पडण्याचा असा वेळच कधी आली नाही, कारण त्यांचं शेड्यूल बिझी होतं. माझ्या वाटणीला आजार आलाच नाही. ते काही नाही, आपण आजारी पडून डॉक्टरांकडून औषध आणायचे असे शेवटी मी ठरवून टाकले. पहा, तर आपण मुद्दामून आजारी पडायचं आणि डॉक्टरकडे जाऊन औषध घेऊन यायचं असं लेखकाने ठरविले. मग नेहमीप्रमाणे मी रोजच्या 3-4 बाटल्या घेतल्या आणि डॉक्टरकडे गेलो. चड्डीच्या खिशात मी स्वतःची बाटली निराळी जपून ठेवली होती. पहा, तर जुन्या काळात औषध डॉक्टरकडून आणायचे म्हटले तर स्वतःची बाटली घेऊन जायची औषधाची. ठीक आहे, तर त्यामध्ये डॉक्टर औषध भरून द्यायचे. ठीक आहे, तर लेखकाने 3-4 बाटल्या नेल्या होत्या, कारण लेखकाला वाटले आता आपण आजारी पडायचं नाटक केले, आपण औषध पण जास्त आणू. ही लेखकाची पहिलीच वेळ होती जाण्याची. ठीक आहे, दवाखान्यात खूप गर्दी होती, खूप माणसे असली मला फार बरे वाटे, कारण त्यामुळे बराच वेळ दवाखान्यात बसता येते. पहा, लेखकाचा आनंद, कुठल्या गोष्टीत लेखकाला आनंद वाटत होता, कारण दवाखान्यात जास्त गर्दी वाटली असली तर जास्त वेळ दवाखान्यात घालवता येतो. आणि आपल्या सर्वांचं मत कसं असतं की आपला नंबर दवाखान्यात लगेच लागावा, लगेच आपल्या उपचार व्हावे आणि माघारी यावं. ठीक आहे, पण लेखकाचं म्हणणं असं नव्हतं. लेखक काय म्हणायचा, दवाखान्यात जर खूप गर्दी असली, दवाखान्यात गर्दी खूप असली तर मग नंबर उशिरा लागल्यानंतर दवाखान्यात जास्त वेळ रमता येईल. ठीक आहे, जास्त वेळ घालवता येईल, कारण त्यामुळे बराच वेळ दवाखान्यात बसता येते. शिवाय बसलेल्या माणसांच्या चेहऱ्यांकडे बघता येते. काय छान दिसतात एक एक लोक. पहा, लेखक किती विनोदी पद्धतीने लेखकाने काय केलेलं आहे, विनोदी पद्धतीने लिखाण केलेलं आहे. एक हास्यात्मक आहे. प्रत्येक गोष्टीमध्ये लेखक विनोद, प्रत्येक ओळीमध्ये लेखक विनोद करत आहे. तर लेखक काय वाटतं की दवाखान्यात गेल्यानंतर जास्त गर्दीमुळे जास्त वेळ बसता येईल आणि जास्त वेळ बसल्यानंतर दवाखान्यातील जे आजारी पडणारे लोक आहेत त्या प्रत्येक लोकाला निहाळता येईल, त्यांचे निरीक्षण करता येईल व प्रत्येक व्यक्तीचा चेहरा लेखकाच्या समोर दिसेल व लेखक त्या चेहऱ्याकडे बघून छानपणे आपले स्मित हास्य देईल. ठीक आहे, हळूच मी खुर्चीवर बसलो आणि लोकांकडे टकामका बघू लागलो. पहा, तर लेखक लहान होता त्यावेळेस. तर लेखक खुर्चीवर, दवाखान्यामध्ये गेल्यानंतर आपणाला खुर्ची देतात बसायला, खुर्ची असते. तर खुर्ची दिल्यानंतर तेथे पेशंट होते, आजारी लोक होती, तर त्या सर्व लोकांना
लेखकाने काय टकामका बघू लागला. टकामका म्हणजे निरीक्षण करू लागला सर्व लोकांचे, कारण लेखकाची ही दवाखान्यात जाण्याची, हॉस्पिटलमध्ये जाण्याची पहिलीच वेळ होती. ठीक आहे. त्यामुळे त्याला खूप आनंद झाला होता. काय पाहावे काय नाही हे त्याला काही कळतच नव्हतं लेखकाला. ठीक आहे. काही लोक कणत होते पहा. काही लोक आपल्या दुखण्यामुळे, काहींना कंबरदुखी, पोटदुखी, डोकंदुखी, विविध आजाराने लोक तिथं ग्रस्त होते. विविध आजाराने त्यांना काय होतं, त्यांचे अंग दुखत होते का, त्याच्यामुळे ते काय करत होते, कणत होते. कणत म्हणजे आवाज करत होते. विविध आजारामुळे पहा आपल्या शरीराला काय होतो, आजारामुळे आपल्या शरीराला ताण पडतो व तो ताण सहन न झाल्यामुळे आपण काय करतो, ओरडतो. ओरडतो म्हणजे कणतो. ठीक आहे. कुणी इंजेक्शन घेऊन बसले होते आपल्या दडावरल्या पिवळ्या डागाकडे कोणी फुशारकीने पाहत होते. बघा, दंडावरल्या पिवळ्या डागाकडे. ठीक आहे. तर काही लोकांनी काय केलं होतं, स्वतःच्या हातात इंजेक्शन घेतलं होतं. आणि काही लोक आपल्या दंडावरील आता बंद झालेलं आहे, पण पूर्वी दंडामध्ये इंजेक्शन देत होते. ठीक आहे. तर त्या दंडावरच्या पिवळ्या डागाकडे मोठ्या फुशारकीने पाहत होते. त्यांच्याकडे पाहून मला त्यांचा फार हिरवा वाटू लागला. तर लेखकाचा हा पहिला अनुभव होता की काही लोक काय करत होती, आपल्या दंडाकडे पाहत होती. का कारणामुळे काय वाटतंय तुम्हाला? कारण इंजेक्शन घेतल्यानंतर, दंडामध्ये इंजेक्शन घेतल्यानंतर ते चोळायला लावतात किंवा ते दुखतं. ते दुखल्यानंतर त्याच्याकडे काय ऑटोमॅटिकलीच म्हणजे अनअवधानाने काय होतं, लक्ष जातं आपल्या दंडाकडे इंजेक्शन दिल्यामुळे. ठीक आहे. हळूहळू पुष्कळ लोक निघून गेले पहा. तर डॉक्टरने काय केलं, पेशंटची तपासणी केली, त्यातील भरपूर पेशंटच्या निदान केलं, गोळ्या औषध दिले आणि पेशंट त्या लेखकाच्या ज्या समोर पुढची जी गर्दी झालेली होती, ती गर्दी आता काय झाली होती, कमी झाली होती. मग मी हळूच माझी छोटी बाटली डॉक्टरांच्या टेबलावर सरकवली. पहा, जो छोटा लेखक आहे, पिक्चर मध्ये आपल्याला दिसतंय 22 नंबर पान, तर डॉक्टरांकडे एक छोटीशी बाटली लेखकाने काय केली, सरकवली आणि म्हणालो, डॉक्टर मला बरं वाटत नाही हो, मलाही औषध हवं आहे. पहा, तर डॉक्टरांना काय म्हणाला लेखक की मला बरं वाटत नाही, मला पण बाकी जे रोगी आहेत, बाकी पेशंट त्यांच्यासारखंच मला सुद्धा औषध या बाटलीमध्ये द्या, असं. मग इकडे बघू तपासू असे म्हणत डॉक्टरांनी मला खाटेवर झोपायला सांगितले. पहा, डॉक्टर पिक्चर मध्ये आपल्या चित्रामध्ये दिसतंय की डॉक्टरांनी लेखकाला, लेखकाचं वय कसं होतं त्यावेळेस, लहान होतं, त्या लेखकाला खाटेवर झोपायला लावलं आणि डॉक्टर काय करावं लागले, त्याला तपासू लागले. त्या गुलगुलीत खाटेवर झोपताना अशी काही मजा वाटली म्हणता. पहा, गुलगुलीत खाट, कारण लेखकाचा पहिला अनुभव होता, फर्स्ट एक्सपिरियन्स था. ठीक आहे. तर ती डॉक्टरची जी खाट होती दवाखान्यातील, तर त्या खाटेवर गुलगुलीत म्हणजे मऊ लुसलुशीत अशी खाट होती ती. आणि लुसलुशीत खाटीवर जेव्हा लेखक तेथे झोपला, तेव्हा लेखकाला एक प्रकारे काय वाटली, मजाच वाटली. इतका वेळा आपण दवाखान्यात आलो, पण या खाटेवर पडायचे सुख कधी सुद्धा आपल्या वाट्याला आले नव्हते. पहा, दवाखान्यात आलो होतो म्हणजे आई, बाबा, ताई, दादांच्या बरोबर आला होता तो, पण स्वतः कधी आजारी न पडल्यामुळे त्याला खाटेवर झोपायचं सुख मिळाले नव्हते.
पण आज हा तो दिवस की त्या दिवशी काय लेखकाला खाटेवर झोपायचं सुख मिळालं. आता डॉक्टर ती छान नळी आपल्या छातीवर पोटावर लावतील, तपासतील, कदाचित इंजेक्शन सुद्धा देतील. नाही कुणी म्हणावे, मग कसले तरी औषध बाटलीत भरून देतील. आहा, आपल्यालाही स्वतंत्र बाटली मिळायची. तर एकूण दादाची आणि ताईचीच ऐट नको काही एवढी. तर लेखकाला काय वाटत होतं की डॉक्टर आता मला तपासतील, मला इंजेक्शन देतील, पण मी नाही म्हणणार नाही इंजेक्शनाला, कारण इंजेक्शन घ्यायची हौस लेखकाला होती. आणि औषध दिलं तर दादा आणि ताई सारखी सुद्धा मला एक बाटली भरून औषध मिळेल. आणि ठीक आहे, आनंदाने मी खाटेवर लोळत होतो. एवढ्या डॉक्टर खोलीत आले. त्यांनी मला तपासले. पहा, डॉक्टर खोलीत आलेले आहे, चित्रामध्ये दिसत आहे. आणि डॉक्टरांनी लहान लेखकाला, जेव्हा लेखक लहान होता त्या लेखकाला तपासले. इकडे तिकडे पालथे वळायला सांगितले. पहा, तर डॉक्टर काय करतात तपासताना? श्वास घ्या, श्वास सोडा, ह्या अंगावर व्हा, त्या अंगावर व्हा, ठीक आहे. आणि गळ्यातील टेटोस्कोपने काय करतात ते श्वास हे करतात, चेक करतात, ठीक आहे. श्वासोच्छ्वास चेक करतात. आणि पाटणीचा हे अंगावर त्या अंगावर होऊन सर्व अंगाची तपासणी करतात. तसेच लेखकाला ह्या अंगावर त्या अंगावर व्हायला लावले, पालथे झोपायला लावले, गळ्यातली नळी छातीवर ठेवली. गळ्यातील जी नळी होती म्हणजे टेटोस्कोप, ठीक आहे. तर त्या टेटोस्कोपने लेखकाला छातीला जवळ आणले आणि तपासायला लागले. जीभ बघितली तेव्हा तर मला अगदी धन्य धन्य वाटू लागले. पहा, तर डॉक्टर कधी काय करतात, आपली जीभ, आजारी पडलेल्या मनुष्याची जीभ बघतात, ठीक आहे. तर जिभेवरून वाचून डॉक्टरांना काय, जिभेवरून कुठला आजार झाला आहे याचे निदान कळते. तशीच लेखकाची जीभ सुद्धा डॉक्टरने काय पाहिली. आणि ते पाहताना लेखकाला फार आनंद झाला, कारण लेखकाचा हा पहिला अनुभव होता, ठीक आहे. तेव्हा तर मला खूप हसायला आले. पहा, तेव्हा तर मला अगदी धन्य धन्य वाटू लागले. त्यांनी जेव्हा पोटावर एकदम टिचकी मारली तेव्हा तर मला खूप हसायला आले. पहा, डॉक्टरनी त्याच्या पोटावर एक टिचकी मारली आणि त्या टिचकी जेव्हा मारली डॉक्टरने तेव्हा लेखकाला फार हसू आले. मग मी डॉक्टरांना सांगितले. डॉक्टरांना काय म्हटलं लेखक? पहा, डॉक्टर इंजेक्शन द्या बरं का, ताईला आणि दादाला खूप झाली आतापर्यंत, आता मला पाहिजे निदान एक तरी. पहा, डॉक्टरला काय म्हटला लेखक की ताई आणि दादांना तुम्ही आतापर्यंत भरपूर इंजेक्शन दिलेले आहेत आणि मला तुम्ही एक इंजेक्शन दिले नाही, पण आज तुम्हाला मला एक तरी इंजेक्शन द्यावेच लागेल. डॉक्टर म्हणाले, हो का? मग क्षणात मनात एक धाडसी विचार चमकून गेला. अगदी खाजगी आवाजात मी डॉक्टरांना विचारले, तुम्हाला ऑपरेशन करता येतं का हो डॉक्टर? पहा, लेखकाची जी जिज्ञासा आहे, जी आवड आहे, लेखकाने डॉक्टरला प्रश्न विचारला. काय विचारला? पहा, की तुम्हाला ऑपरेशन करता येतं का हो डॉक्टर? डॉक्टर माझ्याकडे एकदम बघायला लागले, थोडे थांबून म्हणाले, का रे बाबा? पहा, तर डॉक्टरांना एक प्रकारचं कुतूहल वाटलं लेखकाचं. का रे बाबा, तू का असा प्रश्न विचारतोयस मला? असं डॉक्टर म्हणाले लेखकाला. तर नाही करायचं असलं तर ते सुद्धा करा, मी काही घाबरत नाही. पहा, तर लहान जेव्हा लेखक होता त्याला
भरपूर गोष्टींचं काय नव्हतं, नॉलेज, ज्ञान नव्हतं. त्यामुळं लेखकाला काय वाटलं की ऑपरेशन माझं केलं तरी मी काय घाबरत नाही, ऑपरेशन केलं तरी माझं करा, नाही करायचं असलं तर ते सुद्धा करा, मी नाही घाबरत नाही, मी काही घाबरत नाही असं म्हणतोय. डॉक्टर पाहतच राहिले. मला वाटले ते बहुतेक माझ्या सूचनेवर विचार करत असावेत. पहा, तर लेखकाला वाटत होतं की डॉक्टर त्याच्याकडे पाहतात म्हटल्यानंतर नक्कीच आता ते माझे काही ऑपरेशन करतील. होय म्हणाले तर फारच चांगले झाले. पहा, लेखकाला वाटले की डॉक्टरने आता होयच म्हणावे, यस म्हणावे, आणि यस म्हटल्यानंतर माझे ऑपरेशन व्हावे. तर ऑपरेशन केलेच त्यांनी, तर मग काय विचारता, तसाच पळत पळत घरी जाईन, सगळ्यांना ऑपरेशन दाखवीन. पहा, लेखक काय वाटतंय लेखकाला की डॉक्टरांनी माझं ऑपरेशन करावे, आणि जे ऑपरेशन झालेले आहे माझे, ते ऑपरेशन मी काय करीन, घरी जाऊन सर्व माझ्या आई वडिलांना, आई बाबा, ताई दादांना दाखवीन. पण डॉक्टर थंडपणे म्हणाले, बराय, आता असं कर तू, उतर खाली. मी मोठ्या नाखुशीने खाली उतरलो. बर, आता तू ज्या खाटेवर झोपलायस ते आता उतर, खाली उतर. आणि ते म्हटल्यानंतर लेखक नाखुश झाला, लेखकाला नाराज झाला, आणि त्यांच्या चेहऱ्याकडे, म्हणजे डॉक्टरच्या चेहऱ्याकडे उत्सुकतेने पाहू लागला की डॉक्टर काय म्हणतील पुढं. हे बघ, काही झालं नाही, समजलं ना. डॉक्टर काय म्हटले की तुला काही झालं नाही, तू ठणठणीत बरा आहेस. ठीक आहे, ठणठणीत आहे तब्येत तुझी, ठणठणीत म्हणजे चांगली तब्येत आहे तुझी. तेव्हा औषध काही नाही, पळ, जा घरी. डॉक्टर काय म्हणले, औषध बिवषध काय मिळणार नाही तुला, घरी जा, पळ, असं डॉक्टर लहान लेखकाला म्हणाले. डॉक्टरांचे हे बोलणे ऐकून माझी फार निराशा झाली. तर ज्या आशेपोटी लेखक दवाखान्यात गेला होता, की कोणती आशा, की आपल्याला डॉक्टर चेक करतील, इंजेक्शन देतील, औषध देतील, व जमलं तर ऑपरेशन करतील, ही सर्व मज्जा लेखकाला बघायची होती. पण तसे झाले नाही. डॉक्टरला कळाले की लेखकाला काही झालेले नाही, आणि त्यामुळेच डॉक्टरांनी त्याला घरी पाठवले. डॉक्टरांचे हे बोलणे ऐकून माझी फार निराशा झाली. मी रडकुंडीला येऊन म्हणालो, असं काय हो, द्या ना मला एखादं औषध. तर शेवटी लेखक डॉक्टर पुढे आपलं दुःख सांगू लागला. जिज्ञासेपोटी आणि आवडीपोटी लेखक काय म्हणायला लागला डॉक्टरला, असं काय हो, द्या ना मला एखादं औषध. ठीक आहे, तर एखादं औषध मला द्या, असं लेखक त्या डॉक्टरला म्हणत होता, शेवटी याचना करत होता. ठीक आहे, तर एक प्रकारचा हा जो धडा आहे, हा धडा विरोधात्मक आहे, कारण ह्या धड्यातून विनोद साधला आहे. ठीक आहे, कॉमिक यायचा धडा आहे, विनोदी कथा आपण एक प्रकारचे म्हणतो, तसा हा धडा आहे. सर्वांना हा धडा समजला असेल, पाठ समजला असेल अशी इच्छा आहे. तर नवीन शब्दार्थ धड्याच्या खाली काय आलेले आहेत. पडसे म्हणजे काय, सर्दी, हेवा वाटणे. एक वाक्यप्रचार आहे, हेवा वाटणे, असूया वाटणे. ठीक आहे, एट म्हणजे तोरा, मनात विचार चमकणे म्हणजे मनात विचार येणे. एक अजून वाक्यप्रचार आहे, मनात विचार चमकणे, मनात विचार येणे. नाखुशी म्हणजे नाराजी, नाखुशी म्हणजे काय, नाराजी. ठीक आहे,
तर धड्याकालचे जे प्रश्न उत्तर आहेत कालच्या आणि आजच्या कालच्या धड्याचे प्रश्न उत्तर पूर्ण करून पाठवायचे आहेत आणि आज सुद्धा धड्याच्या खालचे जे प्रश्न उत्तर आहेत ते पूर्ण करायचे आहेत. सोपे सोपे प्रश्न आहेत. पाठातील मुलाच्या घरच्यांच्या दुःखात सहभागी व्हावे असे वाटू लागले केव्हा? ठीक आहे. मुलाने डॉक्टर केव्हा ते लिहा असे मुलाने डॉक्टर कडून औषध आणायचे असे ठरवले केव्हा आणायचे ठरवले पहा. कारण लिहायचे केव्हा. मुलाला धन्य धन्य झाल्यासारखे वाटले केव्हा झाले तर ती घटना लिहायची. डॉक्टरचे बोलणे ऐकून मुलाची निराशा झाली केव्हा असं सर्व लिहायचे. आकृत्या पूर्ण करा. मुलांच्या मते मोठी दुखणी आणि छोटी दुखणी कोणती ते लिहायची आहेत. मुलाच्या घरातील आजारी व्यक्तींची औषधे आई वडील ताई दादा यांची औषधे लिहायची. खालील तक्ता पूर्ण करा. आपण आजारी असताना काय करू शकत नाही पहा काय काय गोष्टी करू शकत नाही आजारी असताना आणि आपण आजारी नसताना काय करू शकतो अशा गोष्टी लिहायच्या आहेत. तुमच्या घरातील एखादी व्यक्ती जर आजारी पडल्या तिला मदत म्हणून तुम्ही काय कराल ते लिहा. पहा तर स्वतःच्या मनाने स्वतःचं मत तिथे लिहायचं आहे प्रश्न क्रमांक 4 ला. आता खाली काय पाठामध्ये दुखणेकरी हा शब्द आला आहे. दुखणेकरी म्हणजे सतत आजारी पडणारी व्यक्ती. खालील काही वाक्यप्रचार आणि म्हणी दिले आहे. शिक्षक व पालक यांच्यावर चर्चा करून अर्थ समजून घ्या. तर इतश्री म्हणजे काय? 36चा आकडा, जमदग्नीचा अवतार, चोरावर मोर, लंकेची पार्वती, कळीचा नारद, गारगडचा सुभेदार, उंटावरचा शहाणा, गळ्यातला ताईत. जे 9 आहेत 9 काय आहेत वाक्यप्रचार म्हणी आहेत. त्याचा अर्थ तुम्ही उद्या मला सोमवारी सांगायचा आहे. इतश्री होणे म्हणजे काय मी कोणाला पण विचारणार. इतश्री होणे वाक्यप्रचाराचा अर्थ समजून घ्यायचा आहे आणि वाक्यात त्याचा उपयोग करायचा आहे. ठीक आहे. स्वतःच्या वाक्यात उपयोग. इतश्री बघा मी सांगतो. इतश्री होणे म्हणजे शेवट होणे. ठीक आहे. रामाने रावणाच्या राज्याची इतश्री केली. रामाने रावणाच्या राज्याची इतश्री केली म्हणजे इतश्री केवळ केला. ठीक आहे. आकडा म्हणजे काय? भांडण. एक प्रकारचे भांडण. 36चा आकडा नेहमी भांडण. ठीक आहे. विरोधात्मक असं. तर सर्व जे 9 वाक्यप्रचार आहेत त्या 9 वाक्यप्रचाराचा तुम्ही अर्थ वहीमध्ये लिहायचा आहे. वाक्यात उपयोग करायचा आहे आणि सोमवारी मला सांगायचं आहे. 9 वाक्यप्रचार. चोरावर मोर म्हणजे काय त्याचा अर्थ आणि त्याचा वाक्यात उपयोग काय केला तुम्ही तो सांगायचा आहे. ठीक आहे. खालील शब्दांना मराठी भाषेत काय पर्यायी शब्द? डॉक्टरला काय? ऑपरेशन, मेडिसिन, पेशंट. डॉक्टरला काय म्हणतो आपण? वैद्य. ऑपरेशनला काय म्हणतो? शल्यचिकित्सा. ठीक आहे. असं मेडिसिन म्हणजे औषध, पेशंट म्हणजे रोगी. ठीक आहे. तर असं गुलगुलीत बियाणा याप्रमाणे खाली दिलेल्या चौकटीतील शब्दांच्या जुळवा. ठीक आहे. तर चौकटीत आहे टवटवीत. काय येणार पुढच्या शब्दात? टवटवीत फूल, मिळमिळीत जेवण, गुळगुळीत दगड, ठणठणीत आरोग्य. ठीक आहे. चमचमीत जेवण असं बनवायचं आहे. ठीक आहे. खालील दिलेल्या चित्रांसोबत काही शब्द दिले आहेत त्यांचा उपयोग करून वाक्य बनवायचं आहे. औषधांपासून मनुष्यांचा रोग बरा होतो. औषधांचा जास्तीत जास्त वापर करू नये. औषधातून असं वेगवेगळ्या शब्दांपासून वाक्य बनायचे आहे. ठीक आहे. कंसात दिलेल्या वाक्याचा उपयोग करून खालील वाक्य पूर्ण करा. सूचना सेवने, सक्त मनाई, फरके मारणे, ठणठणीत असणे. ठीक आहे. सुलेमानचा रोज सकाळी फिरायला जातात. सुलेमान चाचा रोज सकाळी फिरायला जातात. त्यामुळे त्यांची तब्येत कोणतं येईल? ठणठणीत असते.
निक्षेपकाच्या आवाजामुळे घरात आजोबांनाही काही सुचेनासे झाले. ठीक आहे. जॉन आज शाळेत नवीन कंपास घेऊन आला होता. वर्गातील सर्व मुलांना दाखवत तो खूप फुशारकी मारत होता. ठीक आहे. तो रस्ता खासगी असल्यामुळे आपले वाहन तिथून नेण्याला सक्त मनाई आहे असे शब्द करायचे आहे. पहा सारे हसूया. शेवट एक थोडा जोक आहे. मोहन, संजू काय म्हणते मोहनला, मोहन हे बोटावर आकडे लिहिलेस? मोहन काय म्हणतो, अरे माझी आजी म्हणते नुसत्या बोटावर आकडेमोड करता आली पाहिजे. ठीक आहे. अजय काय म्हणतो पहा, अजय आणि विजयचे संभाषण आहेत. अजय म्हणतो थंडी वाजते तेव्हा तू काय करतोस? विजय म्हणतो मी मेणबत्ती जवळ बसतो. आणि अजय म्हणतो आणि खूप थंडी वाजली तर? विजय म्हणतो मेणबत्ती पेटवतो. ठीक आहे. असे वेगवेगळे खेळ आहेत. ठीक आहे. तर सर्व मुलांनी काय करायचंय, धडतर लिहायचे आहे. आणि वाक्यप्रचार काय करायचा आहे, वाक्यप्रचार आणि त्याचे अर्थ लिहून सोमवारी मला सांगायचं आहे. ठीक आहे. एनी क्वेश्चन्स स्टुडंट्स? मला काय प्रश्न, कसा वाटला पाठ, कसा वाटला तुम्हाला? खुशबू अनम्यूट करो और बताओ लेसन कैसा लगा? खूप छान सर. हा, आजारी पडण्याचा प्रयोग फार गमतीदार विनोदात्मक असा लेखकाने सर बहुत अच्छा प्रस्तुत था. केलेला आहे पाठ. ठीक आहे.